राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। या पावसाळी अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे गाजणार आहेत। विरोधक सत्ताधारी असतील। आजचा पहिला दिवस आहे। पहिल्या दिवशी नेमकं काय घडतं आपल्यासोबत सतीश पाटील त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। पावसाळी अधिवेशन आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? आज पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न महत्वाचा आहे। फसवी कर्जमाफी झालेली आहे। 7/12 कोरा करतो म्हणून भाजपनं या ठिकाणी महायुतीने सांगितलं होतं ते त्या ठिकाणी झालेलं नाही। प्रचंड महागाई वाढलेली आहे। मध्यमवर्गीयांना जीवन जगणं कठीण झालेली अशी अवस्था मध्यमवर्गीयांची या ठिकाणी। सरकारची प्रायोरिटी मध्यमवर्गीय नाही आहे। सरकारची प्रायोरिटी शेतकरी नाही आहे। सरकारची प्रायोरिटी बेरोजगार तरुण नाही आहे। सरकारची प्रायोरिटी फक्त मोठे कॉन्ट्रॅक्ट्स याच्या पलीकडे या ठिकाणी नाही। हे 56% कमिशनचं सरकार आहे। हे उघडपणे आता जाहीर झालेलं आहे। त्यामुळे या सगळ्या विषयावर आम्ही आमची भूमिका या ठिकाणी मांडू। पण हे साधारणतः कंत्राटी सरकार आहे असं नाही, 100%, 56% कमिशन सरकार। या सगळ्यामध्ये महत्वाचा प्रश्न आहे सतीशजी की अल निनोमुळे सध्या पाऊस लांबला आहे आणि पावसामुळे पेरणी सुद्धा साधारणतः पाहायला मिळते की नोटिफिकेशन कधी आली होती आणि सरकारनं त्याच्यावर काय कारवाई केली हे सांगणं या ठिकाणी गरजेचं आहे। मला वाटते सरकारनं उपाययोजना केलेल्या नाहीत हे या पाणी टंचाईमध्ये दिसून आले। तर आपण पाहतो या ठिकाणी विरोधकांकडून सध्या शेतकरी कर्जमुक्ती असेल, शेतकरी असेल त्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा हा धरला जात आहे। यासोबतच अल निनोमुळे जो काय पाऊस लांबला त्याचा सुद्धा मुद्दा हा घेतला जातो। त्यामुळे आता नेमकं सर्व परिस्थिती काय असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।